येळगुड येथे मुनिश्री आळशीकीर्ती महाराज यांचा वर्षवर्धन महोत्सवाचे आयोजन दिनांक 21 व 22 सप्टेंबर रोजी मुनिश्री आळशीकीर्तीजी महाराज यांचा 45वा वर्षवर्धन महोत्सव संपन्न होत आहे। दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8:15 वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत महामृत्युंजय विधान, रात्री 8 वाजता संगीत संध्या रंगारंग कार्यक्रम, तसेच 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता मोटरसायकल रॅली, 7:15 वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी 12:15 ते रात्री 8 पर्यंत वर्षवर्धन महोत्सव इत्यादी कार्यक्रम हनुमान मंदिर येथील भव्य पटांगणामध्ये होणार आहे। येळगुड जैन समाजाचे अध्यक्ष राजगोंडा पाटील मामा यांनी या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील जैन बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। या कार्यक्रमासाठी डॉक्टर अण्णासाहेब पाटील, कुबेर पाटील, संजय पाटील, प्रदीप बेडकाळे, माणिक पाटील, अनिल पाटील तात्या, अजित पाटील, विलास चौगले, राहुल पांगरे, प्रदीप कोगनोळे, निखिल पाटील, तेजस पाटील, सचिन पाटील, आशिष पाटील, तसेच वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, आचार्य शांतीसागर स्मारक समिती यांचे अध्यक्ष सदस्य यांनी भव्य दिव्य असे नियोजन केले आहे। प्रहार न्यूज, शीतल कुर्ले, येळगुड। त्याचं साधन धरून आम्ही आमच्या येळगुड गावामध्ये शांतरामांच्या जन्मभूमीमध्ये एक आचार्य कुठे आपल्याला मिळतील काय चातुर्मासला हे निमित्त धरून आम्ही मुनिश्री आळशीकीर्ती मुनी महाराज आणि मुनिश्री तत्वात्मक मुनी महाराज यांना जाऊन आम्ही भेटलो आणि येळगुडी जन्मभूमी शांतरामांची जन्मभूमी असल्यामुळं तुम्ही चातुर्मासला यावं असं त्यांना मी विनंती केली। तर ते आमच्या विनंतीला मान देऊन चालू वर्षी शताब्दी महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने त्यांनी चातुर्मास साजरा केला। मुनी महाराज आल्यापासून येळगुडमध्ये हरेक प्रकारचे कार्यक्रम होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून 27 तारखेला आमच्या 27 तारखेला शांतराम महाराजांची जन्मजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली। त्याच वेळेला महाराजांनी सांगितलं की इथे चातुर्मासमध्ये किंवा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात साजरे शांतरामांच्या जन्मभूमीमध्ये मंडप घातला। बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अगदी उत्साहानं चातुर्मास सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून 21 तारखेला अगदी महामृत्युंजय विधान म्हणून मोठ्या प्रमाणात साजरे करायचं ठरवून आम्ही परिसरातले जवळ 50 खेड्यातने आम्ही निमंत्रण केलेलं आहे आणि महामृत्युंजय विधान हनुमान चौकामध्ये आम्ही ठेवलेलं आहे। तिथं अगदी मंडप मोठ्या प्रमाणात गाठलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्हाला आतापर्यंत भरपूर कार्य केलेल्यामध्ये यश आलं आणि त्याचं निमित्त धरून मुनिश्री आळशीकीर्ती मुनी महाराजांचा वाढदिवस 22 तारखेला आहे। त्याचं निमित्त धरून 22 तारखेला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करणार आहोत। तरी परिसरातल्या लोकांना मी येण्याला विनंती केली आहे आणि येतील आणि मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री महोदय असतील, खासदार असतील, आमदार असतील, बेळगावमधील आमदार खासदार असतील त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। सर्वांना घेऊन आम्ही मोठा कार्यक्रम करून शांतरामांचा जन्मशताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा व्यक्त केलेला आहे। त्याच्या प्राथमिक तयारीमध्ये सर्व माहिती तुम्हाला आम्ही दिलेली आहे। तरी तुम्ही पत्रकारांना की शांतराम महाराजांच्या आचार्यपदावरून शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रमामध्ये विनंती केली आहे की मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आहे। सर्वांनी हजर व्हावं त्यांनी तुम्ही निवेदन करा अशी विनंती आहे।